रत्नागिरीतून किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावलं गेलंय। एकनाथ शिंदे यांच्याकडून हे बोलावणं आल्याची सूत्रांची माहिती आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी किरण सामंत हे इच्छुक आहेत। बोलावणं आल्यामुळे उमेदवारीवरून पुन्हा एकदा त्यांच्यात चर्चा होते की काय असा सवाल आहे आणि सकाळी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यावरून देखील जोरदार चर्चा सुरू झाली होती। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणव, अतिशय महत्त्वाची अपडेट, किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे, नेमकं कारण काय असू शकतं? खरं तर या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जागा जी आहे त्याच्या चर्चा करण्यासाठीच त्यांना जे तातडीनं मुंबईला बोलवलेलं आहे आणि त्या संदर्भात किरण सामंत हे देखील आता रवाना झालेले पाहायला मिळाले। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, सकाळी त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं आणि स्टेटस नंतर तातडीनं जे आहे ते सूत्र हल्ली असं सांगितलं होतं आणि आता किरण सामंत जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले पाहायला मिळतात आणि या रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे त्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही जी आहे ती भेट जी आहे ती घेतली जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी खास करून तातडीने येण्याचे जे आहे ते आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे किरण सामंत जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। नक्कीच, धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर रत्नागिरीतून किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे आणि लवकरच एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे। या भेटीतून काय चर्चा समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।